बरं. आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये स्मार्ट सिस्टम्स बनवण्याचा विचार करतो, तेव्हा सगळ्यात पहिली आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाची पायरी कोणती असेल, ती आहे फीचर इंजिनिअरिंग. आता हे काहीतरी डेटा सायन्सचं मोठं नाव वाटेल, पण खरं तर हे एक असं कौशल्य आहे जे मशीनमधून येणाऱ्या आकड्यांच्या समुद्रातून अर्थपूर्ण मोती शोधून काढतं. चला, तर मग जास्त वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. ओके, तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण कच्च्या डेटाची नेमकी समस्या काय आहे ते समजून घेऊ. मग या डेटामधून कामाचे फीचर्स कसे घडवायचे किंवा बनवायचे ते पाहू. एकदा का आपल्याकडे भरपूर फीचर्स आले की त्यातून बेस्ट फीचर्स कसे निवडायचे ते शिकू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं ज्ञान प्रत्यक्षात आपल्या प्रोजेक्ट्समध्ये कसं वापरायचं हे सुद्धा बघणार आहोत. तर मग सुरुवात करूया मूळ समस्येपासून. कल्पना करा की एक मोठं इंजिन चालू आहे आणि त्याच्यावर लावलेले सेन्सर्स सेकंदाला हजारो लाखो आकडे फेकत आहेत. व्हायब्रेशन, टेम्परेचर, प्रेशर, हा सगळा कच्चा डेटा म्हणजे नुसता गोंधळ असतो, एक प्रचंड मोठा आवाजाचा पसारा. आता हा सगळा गोंधळ जर आपण थेट एका मशीन लर्निंग मॉडेलला दिला तर त्याला काहीच कळणार नाही. तो बिचारा कन्फ्यूज होऊन जाईल. आणि हाच प्रश्न आपल्यासारख्या मेकॅनिकल इंजिनियर्ससाठी खूप महत्वाचा आहे. विचार करा, त्या गिगाबाईट्सच्या डेटाच्या समुद्रात कुठेतरी एक छोटासा अगदी बारीक सिग्नल लपलेला आहे. एक असा सिग्नल जो ओरडून सांगतोय, अरे इथलं बेरिंग खराब होतंय. पण त्याचा आवाज त्या गोंधळात दबून गेलाय. तर फीचर इंजिनिअरिंग म्हणजे काय? तर त्या गोंधळातून बरोबर तोच सिग्नल शोधून काढण्याची कला. मग आपलं ध्येय काय आहे? अगदी सोपं. हा जो गोंधळलेला, निरर्थक कच्चा डेटा आहे ना, त्याचा आपल्याला एक प्रकारे मेकओव्हर करायचा आहे. त्याला स्वच्छ, सोप्या आणि अर्थपूर्ण फीचर्समध्ये बदलायचा आहे. म्हणजे जो डेटा आधी मशीन लर्निंग मॉडेलसाठी निरर्थक होता, तोच आता माहितीचा खजिना बनतो आणि मगच आपलं मॉडेल त्यातून काहीतरी शिकू शकतं आणि अचूक अंदाज लावू शकतं. हे सगळं आपल्या वर्कशॉपमधल्या टूलकिटसारखं आहे. खरंच. बघा, फीचर एक्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? तर कच्च्या लोखंडाच्या तुकड्यापासून एखादा नवीन, खास पाना किंवा पक्कड घडवणं. आणि फीचर सिलेक्शन? ते म्हणजे तुमच्या टूलबॉक्समध्ये असलेल्या 100 पानांमधून त्या एका विशिष्ट बोल्टसाठी अचूक साईजचा पाना निवडणं. एकात आपण नवीन हत्यारं बनवतो, तर दुसऱ्यात योग्य हत्यार निवडतो. दोन्ही तितकंच महत्वाचं आहे. चला तर मग आपल्या टूलकिटमधलं पहिलं हत्यार उघडून बघूया. फीचर एक्स्ट्रॅक्शन म्हणजे नक्की काय? तर कच्च्या, निरर्थक सिग्नल्समधून अर्थपूर्ण माहिती कशी तयार करायची याची कला. सोप्या भाषेत सांगायचं तर फीचर एक्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? कल्पना करा की आपली हॉस्टेलची रूम आहे आणि ती पूर्णपणे अस्ताव्यस्त पसरलेली आहे. पुस्तकं इकडे, कपडे तिकडे, काहीच सापडत नाहीये. फीचर एक्स्ट्रॅक्शन म्हणजे हीच रूम साफ करून प्रत्येक गोष्ट तिच्या जागेवर नीट लावून ठेवणं. मग बघा, अचानक सगळं किती सोपं आणि स्पष्ट दिसू लागतं, नाही का? बरोबर, हेच आपण डेटासोबत करतो. बरं, मग ही डेटाची रूम आवरायची कशी? यासाठी 2 खूपच प्रभावी पद्धती आहेत. पहिली म्हणजे स्टॅटिस्टिकल फीचर्स आणि दुसरी आहे प्रिन्सिपल कॉम्पोनंट ॲनालिसिस किंवा सोप्या भाषेत PCA. आता हे स्टॅटिस्टिकल फीचर्स म्हणजे काय? तर हे आहेत आपल्या डेटाचे व्हायटल सायन्स. जसं डॉक्टर एखाद्या रुग्णाची नाडी, ब्लड प्रेशर, हृदयाचे ठोके तपासून त्याच्या आरोग्याचा अंदाज घेतात, अगदी तसंच आपण या फीचर्समधून आपल्या मशीनच्या डेटाची तब्येत कशी आहे हे तपासतो. यातलंच एक महत्त्वाचं व्हायटल साइन आहे RMS, म्हणजेच रूट मीन स्क्वेअर. आता बघा, कोणतीही मशीन चालते तेव्हा व्हायब्रेशन्स तर होणारच, बरोबर? तर RMS आपल्याला त्या व्हायब्रेशन्सची एकूण ताकद किंवा ऊर्जा किती आहे हे सांगतं. व्हायब्रेशन्स वाढले की RMS व्हॅल्यू वाढते. म्हणजे मशीनच्या एकूण व्हायब्रेशन लेव्हलवर लक्ष ठेवायला हे प्रचंड महत्त्वाचे. ओके, आता क्रेस्ट फॅक्टर. ही गोष्ट तर खूपच इंटरेस्टिंग आहे. क्रेस्ट फॅक्टर म्हणजे काय? समजा एका फिरणाऱ्या बेरिंगमध्ये एक छोटासा क्रॅक गेलाय. आता प्रत्येक वेळी तो फिरताना एक छोटासा टक असा शॉक तयार होतो. क्रेस्ट फॅक्टर हाच शॉक बरोबर पकडतो. नॉर्मल व्हायब्रेशन्समध्ये त्याची व्हॅल्यू कमी असते, पण असा छोटासा इम्पॅक्ट किंवा शॉक आला की तो एकदम वाढतो. खरं सांगायचं तर फॉल्ट डिटेक्शनसाठी हा एक सुपर हिरोच आहे. आता पुढचे 2 शब्द थोडे अवघड वाटू शकतात, स्क्यूनेस आणि कर्टोसिस. पण घाबरू नका, कन्सेप्ट एकदम सोपा आहे. स्क्यूनेस म्हणजे काय? तर डेटाचा झुकाव कोणत्या बाजूला आहे. म्हणजे आपली गाडी चालवताना एका बाजूला खेचते ना, तसंच काहीसं.
आणि कर्टॉसिस म्हणजे डेटामधले शॉकर्स, म्हणजे अचानक येणारे मोठे बदल. रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकरसारखे ते आपल्याला सांगतात की डेटामध्ये किती अनपेक्षित धक्के आहेत. आता बोलूया PCA बद्दल. समजा आपल्याकडे 100 वेगवेगळ्या सेन्सर्सचा डेटा आहे, म्हणजे 100 फीचर्स. पण त्यातले खरंच महत्त्वाचे कदाचित 10-15 असतील. मग बाकीच्या 85-90 फीचर्सचं काय करायचं? इथेच PCA कामाला येतं. PCA काय करतं तर ते या 100 फीचर्सचं एक हुशारीने मिश्रण करून 10-15 असे नवीन सुपर फीचर्स तयार करतं. आणि गंमत म्हणजे ह्या नवीन फीचर्समध्ये मूळ 100 फीचर्सची जवळजवळ सगळी महत्त्वाची माहिती सामावलेली असते. म्हणजे काय तर कामाचा पसारा कमी पण रिझल्ट मात्र उत्तम. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण नवीन हत्यारं बनवायला शिकलो. आता विचार करा की आपल्या टूलबॉक्समध्ये असे 100 वेगवेगळे टूल्स तयार झाले आहेत. पण प्रत्येक कामासाठी प्रत्येक हत्यार लागत नाही, बरोबर? मग कामासाठी त्यातले सर्वोत्तम टूल्स निवडायचे कसे? बस, इथेच येतो फीचर सिलेक्शनचा भाग. तर हे सर्वोत्तम फीचर्स निवडण्यासाठी अनेक पद्धती आहेत. पण आपण मुख्यतः 3 महत्त्वाच्या स्ट्रॅटेजीजवर लक्ष देणार आहोत. रँकिंग पद्धती, डिसिजन ट्री आधारित आणि सर्च आधारित पद्धती. यातली डिसिजन ट्री पद्धत समजून घेण्यासाठी आपल्याला एन्ट्रॉपी हा कन्सेप्ट समजून घ्यावा लागेल. एन्ट्रॉपी म्हणजे काय? सोप्या भाषेत गोंधळ किंवा अनिश्चितता. विचार करा, आपल्याकडे एक बॉक्स आहे ज्यात फक्त सफरचंद आहेत. आता डोळे झाकून एक फळ काढलं तर ते सफरचंदच असणार याची 100% खात्री आहे. म्हणजे गोंधळ शून्य, एन्ट्रॉपी शून्य. पण जर त्याच बॉक्समध्ये सफरचंद, संत्री आणि केळी सगळं एकत्र असेल तर गोंधळ वाढला, अनिश्चितता वाढली, म्हणजेच एन्ट्रॉपी जास्त झाली. तर मग कळीचा मुद्दा काय आहे? डिसिजन ट्री नेमका काय करतं? ते असं एक फीचर शोधतं जे या फळांच्या बॉक्समधला गोंधळ म्हणजे एन्ट्रॉपी सगळ्यात जास्त कमी करेल. उदाहरणार्थ, रंग हे फीचर. ते म्हणेल लाल रंगाची फळं एका बाजूला आणि पिवळी दुसऱ्या बाजूला ठेवा. बघा, गोंधळ किती कमी झाला? तर ज्या फीचरमुळे हा गोंधळ सगळ्यात जास्त कमी होतो तेच आपलं बेस्ट फीचर ठरतं. आता वळूया सर्च आधारित पद्धतींकडे. त्यातली पहिली आहे ग्रीडी फॉरवर्ड सिलेक्शन. नावाप्रमाणेच ही एक सोपी आणि सरळ पद्धत आहे. यात आपण शून्यापासून सुरुवात करतो, म्हणजे एकही फीचर न घेता, आणि मग एक एक करून सर्वोत्तम फीचर्स आपल्या टीममध्ये जोडत जातो. ही प्रक्रिया अगदी आपल्या कॉलेज प्रोजेक्टसाठी टीम बनवण्यासारखी आहे. बघा, आपण काय करतो? सगळ्यात आधी एकही मेंबर नसताना सुरुवात करतो. मग जो एकटा सर्वोत्तम कामगिरी करेल अशा पहिल्या मेंबरला टीममध्ये घेतो. त्यानंतर पहिल्या मेंबरसोबत मिळून टीमची कामगिरी अजून वाढवेल अशा दुसऱ्या मेंबरला निवडतो. आणि हे आपण तोपर्यंत करत राहतो जोपर्यंत नवीन मेंबर घेतल्याने टीमच्या परफॉर्मन्समध्ये काही सुधारणा होत नाही. झालं, तयार झाली आपली परफेक्ट टीम. आता ह्याच्या अगदी उलट पद्धत आहे ग्रीडी बॅकवर्ड एलिमिनेशन. जसं नाव सांगताय, इथे आपण उलट्या दिशेने जातो. म्हणजे आपण सगळ्या फीचर्सपासून सुरुवात करतो आणि मग जे कमी महत्त्वाचे आहेत त्यांना एक एक करून टीममधनं बाहेर काढत जातो. याची प्रक्रिया कशी चालते? तर आपण आपल्या सगळ्या फीचर्सच्या मोठ्या टीमपासून सुरुवात करतो. मग ज्याच्या असण्या नसण्याने टीमच्या कामगिरीवर सगळ्यात कमी फरक पडतोय, म्हणजे जो सगळ्यात खराब परफॉर्मर आहे, त्याला आपण काढून टाकतो. मग उरलेल्या टीममधून पुन्हा सगळ्यात खराब परफॉर्मरला बाहेर काढतो. आणि हे आपण तोपर्यंत करत राहतो जोपर्यंत कोणाला काढल्याने आपल्या टीमचा परफॉर्मन्स घसरायला लागत नाही. अशा प्रकारे आपल्याला एक छोटी पण सुपर एफिशियंट टीम मिळते. ओके, तर हे सगळं थिअरीमध्ये ऐकायला छान वाटतं. पण प्रश्न हा आहे की एक मेकॅनिकल इंजिनियर म्हणून आपण हे सगळं प्रत्यक्षात कुठे आणि कसं वापरणार आहोत? चला आता तेच बघूया. हे ज्ञान आपल्या फायनल इयर प्रोजेक्टमध्ये किंवा पुढे इंटर्नशिपमध्ये प्रचंड कामी येऊ शकतं. कुठे? तर विचार करा, प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्समध्ये. फॅक्टरीमधल्या एखाद्या मोठ्या मशीनचं व्हायब्रेशन मॉनिटर करून ती कधी फेल होऊ शकते हे आधीच सांगणं. किंवा क्लासिफिकेशनमध्ये, म्हणजे वेल्डिंग जॉईंट चांगला आहे की त्यात काही दोष आहे हे फक्त त्याच्या आवाजावरून किंवा व्हायब्रेशनवरून ओळखणं. एवढंच नाही तर रिग्रेशनमध्ये, म्हणजे एखाद्या पार्टची लाईफ किती असेल याचा अंदाज लावण्यासाठी. आणि हो, डीप लर्निंगमध्ये सुद्धा आपल्या मॉडेलला देण्याआधी प्रचंड डेटा कमी करून फक्त महत्त्वाचा डेटा देण्यासाठी हे वापरलं जातं. तर शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी, आपल्या सेन्सरमधून येणारा प्रत्येक आकडा, प्रत्येक सिग्नल एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत असतो. फीचर इंजिनिअरिंग म्हणजे त्या आकड्यांची भाषा शिकणं. यानंतर आपण फक्त डेटाचं विश्लेषण करणारे इंजिनियर राहत नाही, तर आपण त्या डेटाचे स्टोरी टेलर बनतो.
तर मग विचार करा, तुमच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये जो डेटा मिळेल त्यात कोणती कहाणी दडलेली असेल आणि ती कहाणी आपण जगाला कशी सांगणार आहोत.